सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झालं माझे मोठे व्हिडिओ येत नाही आहेत. काय झाले, व्हिडिओ भरपूर सारे करून ठेवलेत पण वेळ मिळत नाही. जेव्हा मोबाईल खराब होता तेव्हा भरपूर साऱ्या मी व्हिडिओ केलेल्या होत्या आणि आता नवीन मोबाईल घेतलाय तर मला वेळ मिळत नाही व्हिडिओ करायला, कारण रानातली भरपूर सारी कामं, आता गौरी गणपती ह्याच्यामुळे पण काही वेळ मिळाला नाही. आणि ह्याच्यात भरपूर अशा मोठ्या व्हिडिओ मला हे करायच्या होत्या पण काही वेळच मिळाला नाही. आता सुरुवात करते. सगळ्या ज्या काही व्हिडिओ मी थोड्या हे करून ठेवल्या होत्या त्या मी तुम्हाला सगळ्या आता दाखवणार आहे. तर मामा नाश्ता करतायत. काय झालं, मुलींना सोडायला मामा जाणार आहेत. बरेच दिवस 10-11 दिवस मुली राहिल्या होत्या, गणपतीसाठी आलेल्या होत्या. त्या सुट्टीनंतर आता आज मुली चाललेल्या आहेत तळेगावला. तर ही आहे माझी मोठी मुलगी, जी हे बघा इकडे म्हणजे मामांना पाणी देते. ही माझी मोठी मुलगी आहे आणि तिकडे आहे ती छोटी मुलगी तन्वी. म्हणजे हिचं नाव आम्ही हिला चिव म्हणतो, पण वैष्णवी तन्वी अशी दोघींची नावं आहेत. बटाट्याची भाजी बनवली होती मी पातळ, म्हटलं जेवण करून जातील पण त्या काही नको मान लागल्या. नाश्त्याला त्यांनी मॅगी वगैरे करून खाल्ली होती. जाताना चपाती शेंगदाण्याची चटणी वगैरे देते, म्हणजे तिथे गेलं की बराच वेळ गाडीसाठी थांबावं लागणार आहे. पण आमच्या इथून गाडी जायला म्हणजे नंतर गाडी मिळत नाही म्हणून लवकर जाणार आहेत. तर अशा बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर मुली तळेगावला चाललेल्या होत्या. तर तुम्हाला आता मी सगळ्या एक व्हिडिओ ज्या आधीच्या आहेत त्या म्हणजे तन्वीने काढलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे. ही जी व्हिडिओ आहे त्या दिवशी आम्ही हा टमॅटोचा जो जुना प्लॉट होता त्याच्या दोऱ्या सगळ्या तन्वीने काढल्या आणि सगळी आम्ही ही जी टमॅटोची जुनी रोपं आहेत ही सगळी काढून टाकलेली आहेत. त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. रानात काय रोजच काम असतं, काम काही कमी नाही. इंदुमावशी आलेल्या होत्या. मग त्या दिवशी आम्ही काय केलं, आधी मी काय केलं, कांद्याच्या ह्यातलं गवत काढून घेतलं. कांद्याच्या रोपामध्ये खूप सारं गवत आलं. तर तिकडे बघा तन्वी आहे ना, म्हणजे आता तिचं थोडंसंच राहिलं आहे. लास्ट दोरी म्हटलं तरी चालेल, दोरी कापायची. तिने पूर्ण अख्ख्या प्लॉटच्या दोऱ्या कापलेल्या आहेत, सुतळी म्हणजे. आणि तिकडे होतं ते कांद्याचं रोप, मी ते सगळं तिकडचं गवत काढले. आणि वातावरण कसं झालं होतं बघा. आता वातावरण कसं होतंय, मध्येच आभाळ येतंय, पावसासारखं होतं, पण बरेच दिवस झालं पाऊस नाही आहे. म्हणजे कसं होतं, लोकांना उडीद काढून रानं नीट करून तेच हे करतात का, उडीद काढल्यानंतर कांदे लावतात. आमच्याकडे असं करतात, उडीद आधी काढून घ्यायचा आणि नंतर कांदे लावायचे, किंवा काय जण पेरतात. तर हा प्लॉट आम्हाला रिकामा करून बघूया नंतर ह्याच्यात काय लावायचं आहे. त्रास होतोय खरं टॅमॅटो काढायला, पण अजून त्याच्यामुळे हे आहेत. आणि तिकडे उडदाचं रान रिकामं झालेलं होतं. मग मामांना मी काय केलं, शेळ्या तिकडे नेऊन दिल्या आणि बराच वेळ शेळ्या इकडे छान अशा चरत होत्या. काही हे नव्हतं, म्हणजे नुसतं मागे थांबायचं होतं. मला गौरी गणपतीची त्याची तयारी म्हणजे फराळ वगैरे बनवायचं बाकीची कामं होती. म्हणून मी काय करायचे, त्या दिवसात 2-3 दिवस मामा म्हणले मला फक्त तुम्ही इथं नेऊन देत जा, मी बसून त्यांना तिथे चारतो, म्हणजे तुम्हाला तुमचं फराळाचं काम करायला सोपं होईल. नाहीतर मग आम्हाला काय करावं लागायचं, हातातलं काम सोडून शेवरी आणायला लागायची. त्यातच मध्ये पाऊस यायचा, त्याच्यात खूप गोंधळ व्हायचा, मग आणायला जायला वेळ मिळत नव्हता. म्हणून मामांनी काय केलं, 2-3 दिवस हे केलं, इथेच शेळ्या फिरवल्या. ह्यांचा उडीद काढून झाला इथल्या रानातला. आणि आत्ता वातावरण कसं झालं आहे बघा, आभाळ आलेलं आहे. मग तिथेच 2-3 दिवस छान अशा शेळ्यांनी भरपूर हे केलं होतं, म्हणजे खाल्लेलं होतं चरायला सोडल्यावर. गावाकडचं कसं असतं, कामं भरपूर आहेत रानामधली, कामं काही संपत नाही. सण जरी आले तरी कामं चालूच असतात. आमच्याकडच्या बायकांना उडीद नेमकं कसं होतं, गौरी गणपतीच्या वेळेसच उडीद काढायला येतो, तरी पण ज्या दिवशी गौरी घ्यायच्या त्या दिवशीपर्यंत काम करतात. काय करणार ना, करावं तर लागतं, म्हणजे कामं त्या दिवसातच नेमके असतात, त्यामुळं करावं तर लागणार आहे. मग इथं असं मी छान मामाला शेळ्या दिलेल्या ते सोडून, कारण भरपूर खायला होतं. इथं म्हणजे काय उडदाची झाडं राहिलेली होती, ती असल्यामुळे शेळ्या छान अशा चरत होत्या. जरा बाहेर चरायला सोडलं की बरं पडतं शेळ्यांना, नाही तर मग घरी किती पण वैरण आणून टाका, काही उपयोग होत नाही. आणि आम्हाला त्यातच आमचा 1 तासभर जातो, कारण थोडंसं लांब आहे शेवरी आणायचं. मग ते तिकडे जाऊन शेवरी आणायची आणि मग इथं हे करायचं. वातावरण कसं आहे बघा, छान असं गावाकडचं सुंदर वातावरण आहे. तर चला तुम्हाला आता आमच्या गौरी पण दाखवते. मी गौरीचे पण व्हिडिओ घेऊन ठेवलेले होते. सुंदर अशी आमच्या तन्वीने चिवणी सजावट केलेली होती. हे बघा, रांगोळी काय झालंय, तिथे रांगोळी छान तिने काढली होती, पण बहुतेक मांजर तिथे गेला असणार आहे, त्यांनी ती रांगोळी पुही केलेली आहे. सुंदर अशा बहिणीने मला साड्या तिकडून घेऊन दिल्या होत्या पुण्यावरून. अशा गौरीची छान साड्यांचे कलर होते. झेंडूच्या फुलाचं छान असं डेकोरेशन केलेलं होतं. साधं सिंपल आपलं गावाकडच्या पद्धतीत, जास्त काही हे नव्हतं. फक्त जास्त झेंडूचे आहे जे हार करून मुलींनी खूप अशी छान सजावट केलेली होती. मुलींचा हात लागल्याशिवाय काय सजावटीचं हे नसतं.
तर कशी वाटली सजावट केलेली तेही मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही सांगता पण, मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये भरपूर सारे असे गौराईंचे व्हिडिओ हे केलेले चॅनलवर टाकलेले आहेत. तर सगळ्यांच्या अशा खूप खूप छान अशा कमेंट्स होत्या. तर हे म्हटलं नंतर व्हिडिओमध्ये, मोठ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ टाकता येईल म्हणून हा व्हिडिओ मी काढून ठेवलेला होता. मग आता म्हटलं चला आज वेळ आहे तर व्हिडिओ बनवावा. जे काय व्हिडिओ घेतलेत तन्वीने खूप अशा मेहनतीने व्हिडिओ काढून ठेवलेल्या होत्या. पण तिला पण भरपूर माझ्यासोबत काम होतं, त्याच्यामुळे तिला पण काय ते एडिट करायला वेळ मिळाला नाही. तर साड्या कशा वाटल्या ते सांगा. आणि या दोन्ही साड्यांमध्ये म्हणजे कसं, एक माझ्या बहिणीला देते आणि मी एक वापरायला ठेवते. म्हणजे माझ्याकडे जी साडी असते ती आत्या आणि आम्ही दोघी जेव्हा आवडेल तेव्हा घालतो. मग ह्याच्यातला कलर मला कोणता छान वाटेल हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमचं डेकोरेशन गौरी गणपतीचं गावाकडचं कसं वाटलं साधं तेही कमेंट्समध्ये सांगा. रानातली कामं म्हणजे आता आमचाही उडीद काढायचा आहे. ते आता लवकरच दादाताई म्हणलेले आहेत की तुम्हाला उडीद काढून देतो, कारण ते रान नीट करून आम्हाला पण तिथे हे करायचं आहे, कांदा लावायचा आहे. समोर फराळाचं ठेवलेलं आहे, राशी हे केलेले आहेत. जेवण ज्या दिवशी गौरी जेवण होतं म्हणजे गौरी पूजन होतं त्या दिवशी मी हा व्हिडिओ घेतलेला होता. तर झेंडूचे हारामुळे ना जास्त हे आलेलं होतं, छान वाटत होतं. आणि आमच्या तन्वीनं आजीला मेहंदी लावायचं काम घेतलेलं आहे. बरेच दिवस जर आत्यांना पण कामामुळे डोक्याला मेहंदी लावायला वेळ मिळत नव्हता. मग तन्वीने काय छान असा मच्छरसाठी आजी धूर केला, कारण खूप सारे मच्छर आमच्याकडे झालेले आहेत. आणि आभाळ पाऊस ह्याच्यामुळे पण काय होतं, खूप मच्छर होतात. मग तिने काय म्हणली, मी आजी चल तुझ्या डोक्याला मेहंदी लावून देते. आमच्या तन्वीला ना म्हणजे कोणतंही काम हातात द्या करायला खूप आवडतं. तर दारात बघा सकाळी पण सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तर आणि तुम्हाला दाखवलंच मगाशी मी आमचं गौऱ्यांचं डेकोरेशन. तर तिने ती म्हणत होती की ते जे हे आहेत समोर बाळं ठेवली आहेत, तू त्यांची कपडे सेपरेट दाखवली का मी कशी घातलेली ते. पण मगाच्या ते काय झालं, केळीच्या ह्याच्यामुळे ना दाखवता येत नाही आहे, जरा आतमध्ये आहे. तिने ना इतकं सुंदर हे केलेलं आहे. ब्लाऊज पीस होता म्हणजे चोळीचा ब्लाऊज पीस होता, त्याची इतकी सुंदर अशी तिला साडी म्हणजे स्कर्ट कसा असतो त्या टाईप त्या छोट्या म्हणजे मुलगी जी आहे तिला ते कपडे हे केलेली आहेत. ते मला आतमध्ये पाय ठेवून दाखवता येत नाही आहेत, त्याच्यासाठी तिने मला रिटर्न आतमध्ये पाठवलं होतं की ते दाखवलं का. तिने इतकं सुंदर ती त्यांची बाळं सजवली होती, ते मला खूप आवडलं. सगळ्यांनाच ते खूप आवडलं. तिनं खूप मेहनतीनं काय केलं होतं, त्यांना ती कपडे घातलेली होती. मला ना त्या दोघांनाही खरं ड्रेस आणून ठेवायचे आहेत, मुलाला मुलासाठी आणि मुलीला मुलीचा ड्रेस असा आणून ठेवायचा आहे. पण त्यातनं पण तन्वीनं काय केलं, 2 ब्लाऊज पीसाचं इतकं सुंदर त्यांना हे केली होती कपडे, म्हणजे त्या मुलीला कपडे घातली होती. खूप छान अशी त्या मुलीला कपडे घातली होती. आणि मुलाला पण तिने काय केलं होतं, गणेशचा कुर्ता आणि खाली असं धोती टाईप केलं होतं. आणि बरेच दिवसानंतर आम्ही रानातली टॅमॅटो काढलेली आहेत. गेल्या आठवड्यात म्हणजे 2 कॅरेट फक्त काढली होती आणि आज 5-6 कॅरेट टॅमॅटो काढलेली आहेत. आणि इतकं ऊन झालं होतं की काय विचारायची सोय नाही, उन्हाळ्यासारखं ऊन झालेलं होतं. आधी जाऊन आम्ही शेवरी आणली आणि मग दोघीजणी टॅमॅटो काढत होतो. नंतर हे पण आले, त्यांनी पण आम्हाला मदत केली टॅमॅटो काढायला. इतके सुंदर असे लाल भडक टॅमॅटो झालेत, पण भाव कमी असल्यामुळे कसं होतं आहे, काढायला पण थोडा इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. तर अशा छान छान मी ज्या तन्वीने आमच्या काढलेले व्हिडिओ होते थोड्या मी हे करायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या कशा वाटल्या तेही सांगा. आता बघूया, आज काढलेत तर खरं टॅमॅटो मोठे मोठे. बाकीचे टॅमॅटो मी काढणार आहे बुधवारच्या बाजारासाठी. आज पाठवायचे आम्हाला कुर्डवाडीला टॅमॅटो, त्याच्यासाठी काढलेत. एक 6-1 कॅरेट भरतील ते काढलेले आहेत. तिकडे कसं जास्त मोठे टॅमॅटो पाठवावे लागतात, छोटे मी बाजारासाठी ठेवणार आहे. तर बघा किती असे मोठे मोठे टॅमॅटो लागलेत. वाट बघितली, मागे 15 दिवसाखाली 1000 रुपयाला कॅरेट होतं आणि आत्ता खूप भाव उतरलेला आहे. तर चला जाऊ दे, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.